किहीम विरुद्ध डॉली मंदार भिसे पुरस्कृत डॉली 11 ऋषिकेश राऊत सामनावीराचं मानकरी राहिलात आपण सुंदररित्या गोलंदाजी त्याच रीतीने सुंदररित्या फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली। पहिला सामना जय महाराष्ट्र किहीम विरुद्ध आपण पाहतोय डॉली 11 असा हा सामना रंगतोय। आजच्या दिवसातील दुसरा सामना या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आपण पाहतोय आणि सुंदररित्या सामने पहिला सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहिला। तर बघूया दुसरा सामना निर्धारित 5 षटकांचा सामना आहे। 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत। तर बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय। सन्माननीय संतोषजी कीर यांच्या शुभ हस्ते सामनावीराचं जे चषक आहे ते देऊन ऋषीला सन्मानित करायचं आहे। चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। निर्धारित 5 षटकांचा सामना सलामीची जोडी आपण पाहिली। ऋषिकेश आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राइकला आहे तो विलास आणि नो स्ट्राइकला आहे तो ऋषिकेश। गोलंदाजीसाठी विशाल आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघूया विशाल येतोय गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन डॉली 11 मंदार भिसे पुरस्कृत डॉली 11 आणि दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र किहीम। चला पहिला चेंडू वरती ट्रिपल अचित बाद फर्स्ट विकेट डाउन। नवीन फलंदाज आपण पाहतोय अभिजित पवार। 1 डाऊनचा फलंदाज आपण पाहतोय। स्ट्राइक एंड वरती खेळण्याचा संधी आपण पाहतोय त्याच्यासाठी पहिल्या चेंडूवरती त्रिपलाचित बाद झाला। काय सुंदररित्या विशालचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि यष्टी उद्ध्वस्त केली ती विलास याची 0 या धावसंख्येवरती बाद झाला। संकेत थळे यांनी जर झेल पकडला तर साहिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तर बघूया यापुढील चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय। क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलं जातंय आणि 2 चेंडू लगातारचे निर्धाव आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने टाकला परंतु आता मात्र बचावात्मक पद्धतीने खेळून काढलाय। बघूया तिसरा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र रनआउटचा चान्स होतोय का परंतु नाही आहे। आता मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत। चांगल्या रीतीने सामने आपण पाहतोय। एक धावफलकावरती लागली। 3 चेंडूंचा खेळ झालाय। चांगल्या रीतीने सामने आपण पाहतोय। किहीम प्रीमियर लीग
पर्व तिसरे आपण पाहतोय किहीम प्रीमियर लीगचे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विकी 11 संघ फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय त्यांनी आणि हा चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते। लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय आणि मात्र सोयर पद्धतीचा चेंडू धावसंख्येत 1 ची भर 2 धावा धावपलकावर लागतायत। पहिले षटक प्रगतीपथावर आहे, 1 बाद 2 धावा पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगली अशी सुरुवात म्हणता येणार नाही आहे कारण का पॉवर प्लेचं षटक आहे, दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने जरूर खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकच धाव मिळेल। 3 धावा धावपलकावरती लागल्या आहेत मित्रांनो। चला सामन्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, 3 धावा झाल्यात। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, हवेत आहे, झेल होण्याची शक्यता आणि दुसरा धक्का लागतोय जय महाराष्ट्र किहीम संघाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्रांत काटे। तर बघूया विक्रांत काटे कशा प्रकारे फलंदाजी करतोय। अद्यापपर्यंत 3 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले। विशाल सुंदररित्या गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवरती त्रिफलाची बाद केल्यानंतर सुंदररित्या त्याचा स्पेल आपण पाहतोय। एक चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये सुद्धा आला परंतु काय सुंदररित्या षटक हाताळलंय। 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय। बघूया आता विकी कशा प्रकारे खेळून काढतोय। चांगल्या रीतीने विशालचा छोटासा रनअप आहे, 4 ते 5 पावलांचा रनअप, परंतु चांगला ॲक्युरेट असा टप्पा आपण पाहतोय। चांगली दिशा गोलंदाजीमध्ये, जोरदार अपील आणि पाचच्या स्वरूपात पकडलंय। अजून एक धक्का, तिसरा धक्का लागलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावपलकावरती लागल्यात आणि 3 गडी बाद झालेत। 3 धावसंख्येवर 3 गडी बाद। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदररित्या सुरुवात डॉली 11 संघाची, मंदार भिसे पुरस्कृत डॉली 11। तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संघ आहे दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र किहीम। या 2 संघांमध्ये महायुद्ध आपल्याला क्रिकेट मधलं पाहायला मिळते। अद्यापर्यंत टॉप ऑर्डर त्यांची तंबूच्या आश्रयाला परत गेले मित्रांनो। 3 विकेट त्यांचे डाऊन झालेत। आता बघूया मिडल ऑर्डर वर सर्व काही जिम्मेदारी आहे, कशा प्रकारे धावसंख्येला आला बसवला जातोय। गोलंदाजी सुंदररित्या चांगल्या लेंथवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती डॉली 11 संघाची। पहिल्या षटकामध्ये विशाल याने 3 धावा खर्च करून 3 गाड्यांना तंबूचा रास्ता दाखवला। आता बघूया दुसरं षटक आहे ते सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे। आता मात्र 8 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणि 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। नवीन येणारा गोलंदाज षटक क्रमांक 2 च्या मोर्चावरती ऋषी नाईक। तर बघूया ऋषी नाईक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय, जोरदार अपील पाहायला मिळतोय परंतु अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपण पाहतोय। सुंदररित्या पहिला चेंडू चांगल्या लेंथ वरती हिट केला चेंडू आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, नॅचरल अँगलने बाहेरच्या दिशेने चेंडू अलगच वळला जातोय। यावेळेसचा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी।
क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डॉली 11 संघाचं जय महाराष्ट्र किहीम विरुद्ध डॉली 11 असा सामना रंगतोय KPL मध्ये किहीम प्रीमियर लीग पर्व तिसरे। यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा जास्तीचा बाउन्स होतोय त्या चेंडू मागे, परंतु चेंडू जातोय तो घोषांकित क्षेत्रामध्ये वन डिक्लेअर स्वरूपात धाव येईल मित्रांनो। धावपलकावर नजर मारली तर धावा लागतायत 8 धावा धावपलकावरती लागल्यात। 3 गडी बाद 8 धावा काहीशी दैनंदिन अवस्था धावपलकावरची आपल्याला पाहायला मिळते जय महाराष्ट्र किहीम संघाची, परंतु आता मात्र ऋषीला आणि त्याचा साथीदार फलंदाजाला या सामन्यामध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी। बघूया पुढील चेंडू, अकोट टप्प्याचा चेंडू, चांगला पुलचा फटका, सक्सेसफुल फटका हा येतोय KPL षटकार। केला आणि तो सक्सेसफुल षटकारामध्ये रूपांतर केलं त्याचं। चांगला चेंडूवरती चांगला प्रकारे प्रहार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा हाफवाली चेंडू होता, आता मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि याही चेंडूवरती आलाय मोठा बिग हिट षटकार। धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय विशाल मुरकर पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 3 गड्यांना बाद केलं होतं, वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येते विशाल। बघूया आता पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली पॉवर प्ले मध्ये, परंतु आता मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटलंय। तर बघूया आता 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय, बाकीचे क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर काहीशे सीमारेषेच्या लगत तैनात केलेत ते विशाल याने। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली, आता मात्र ऋषीच्या बॅट मधून सुद्धा आपण 2 षटकार पाहायला मिळाले। या वेळेचा चेंडू तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय, रनआउटचा चान्स, परंतु आता मात्र रनआउट काय होत नाहीयेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कसा जवळ होता, हात सहजगत्या लावू शकला असता, परंतु बाईटच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे। 2 धावा पळून काढल्यात मित्रांनो, तर 22 धावा धावपलकावरती लागल्यात। चांगलं असं रणनीती म्हणता येईल, आता मात्र चांगला धावसंख्येला आकार निर्माण प्राप्त होतोय, चांगली अशी दोघांची भागीदारी सुद्धा व्हायला लागली आणि परंतु विशाल सुंदररित्या गोलंदाजी करतोय, चांगल्या लेंथवरती टप्पा होता, परंतु काहीसं खराब क्षेत्ररक्षण च्या साह्याने ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात। तर बघूया पुन्हा एकदा विशाल, या वेळेसच्या चेंडूवर अजून एक दांडी गोल, फलंदाज बाद। कोणाला हा नवीन नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिरुद्ध दलवी। तर
चौथा हादरा लागलाय जय महाराष्ट्र किहीम या संघाला। चांगल्याची भागीदारी होत होती, परंतु विशाल यांनी सुंदररित्या चेंडू टाकला आणि या स्पेलमध्ये आपण पाहिलं त्याने 2 षटक हाताळले। हा चौथा गडी त्याने त्याच्या नावावरती नोंदवलाय। मित्रांनो सुंदररित्या गोलंदाजी करतो, त्रिपलाचीत बाद केलं आणि चांगल्या रीतीने गोलंदाजी विशाल मुरकर याची आपल्याला पाहायला मिळते। काहीसा छोटासाच रनअप आहे, परंतु चांगला ॲक्युरेट असा टप्पा आणि चांगली दिशा आणि व्हेरिएशन सुद्धा आहे, कधी स्लोअर वन कधी फास्टर वन चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय। यावेळेच्या चेंडूवर मोठा प्रहार सरळ धिरकावून दिलाय वाईडेस्ट विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार। पाठवलं। याही वेळेला लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, जशास तसं उत्तर दिलंय, पुन्हा एकदा धिरकावून दिलाय मेगा बॅक टू बॅक दुसरा षटकार अनिरुद्धच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। विशालवर काहीसं दडपण आपल्याला पाहायला मिळतंय। या वेळेचा चेंडू काहीसा दबाव पाहायला मिळतोय विशाल मुरकरच्या गोलंदाजीवरती। चेंडू काहीसा ऑफ साइडच्या बाहेरून जातोय, वाईड घोषित केलाय पंचांनी। धावपलकर 1 ची वाढ, धावपलकर धावा लागल्यात मित्रांनो 35 धावा। चांगल्या रीतीने आता मात्र धावसंख्येला लागलाय तो जय महाराष्ट्र किहीम या संघाचा, परंतु यावेळेचा बघूया सुंदररित्या कार्पेटच्या आधारावरती चेंडू जातोय, तिथे मात्र एकच धाव आणि मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय दोन्ही फलंदाजांना। आक्रमक फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे ऋषिकेश आहे, एकीकडे अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी करतोय तो विशाल। यावेळेचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलंय आणि मात्र हा चेंडू डॉट जातोय आणि मात्र षटकाची होते तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती। 3 षटकांच्या अखेरीस 36 धावसंख्येवर 4 गडी बाद जय महाराष्ट्र किहीम या संघाची। दोन्ही संघाचे संघमालक पाहिले तर मंदार भिसे एक डॉली 11 संघाचा संघमालक, तर दुसऱ्या संघाचा संघमालक आहे ते दादा नाईक यांचा जय महाराष्ट्र किहीम हा संघ। मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमधील ही महायुद्ध आपण पाहतोय क्रिकेटमधील। सुंदररित्या सामना रंगलाय। 3 षटकांच्या अखेरीस 36 धावा झाल्यात, परंतु 4 गडी त्यांचे तंबूच्या आश्रयाला परत गेले। टॉप ऑर्डर काहीशी होती ती कोलॅप्स झाली, परंतु मिडल ऑर्डरने चांगला भार इथे निभावलाय आणि त्याच नंतर चांगली कामगिरी सुद्धा करून दाखवली। तर बघूया नवीन गोलंदाज जय गोलंदाजीसाठी येतोय जय अग्रवाल। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। चौथ्या षटकासाठी प्राचारण केलंय कर्णधाराने त्याला, तर कशा प्रकारे कामगिरी करून दाखवतोय। गोलंदाजी मधली चमक धमक आज मात्र राजा शिवछत्रपती किहीम या क्रीडांगणावरती कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघूया। KPL पर्व 3 किहीम प्रीमियर लीग सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये विकी 11 या संघाने फायनल मध्ये धडक मारली आणि आज बघूया कोणता संघ त्यांच्या समवेत 2 हात करण्यासाठी सज्ज आहे। अनेक सामने आहेत मित्रांनो, लीग पद्धतीचे हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बघूया जय अग्रवाल गोलंदाजीसाठी येतोय। चौथ्या षटकासाठी प्राचारण केलंय, तर समोर फलंदाज आहे बॅक टू बॅक 2 षटकार मारले विशाल मुरकरच्या गोलंदाजीवरती। तोच अनिरुद्ध स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय। तर बघूया जय राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेचा चेंडू बॅटची लिडिंग एज लागली, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये। 1 डिक्लेअर स्वरूपात धाव येईल। 37 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो। चांगला चेंडू होता, गुडलँड स्पॉट वरचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटची वरची एज लागून चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये। सुंदररित्या चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो जय अग्रवाल याचा। बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जातोय। या आवलेसा चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय। द्रुत गती मारा आपण पाहतोय। वेगावरती नियंत्रण असलं तर सुंदररित्या गोलंदाजी होऊ शकते आणि तेच ते जय अग्रवाल यांनी दाखवलंय। आणि आता मात्र हा चेंडू डॉट येतोय। अनिरुद्धला एका जागेवरती स्तब्ध उभं करून ठेवले। बघूया तिसरा चेंडू।
आखूड टप्प्याचा चेंडू काहीसा नीटसा बॅट वरती येत नाहीये, तोपर्यंत सिंगल इथे पळून काढली. एकच धाव, 38 धावा धावपलकर लागतायत. चांगला आता मात्र 3 चेंडू तर चांगले हाताळलेत ते जय याने. तर बघूया समोर आता ऋषिकेशला सामना करावा लागेल. ऋषिकेशच्या बॅटमधून सुद्धा आपण षटकार पाहिलेत. तर सुंदररित्या आक्रमक भूमिका असणार हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका येईल का, परंतु चेंडूला जास्तीची उंची, लांबी कमी आणि झेल काहीसा निसटलाय. तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. सुंदररित्या चेंडू काहीसा लटकवलेला, जाल्यामध्ये फसवलेला, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी झेल निसटला आणि मात्र जीवनदान ऋषिकेशाला लाभले. धावपलकावरती 2 ची वाढ, धावपलकावरती धावा लागल्यात मित्रांनो, 40 धावा. सुंदररित्या सामना रंगतोय मित्रांनो. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 10 ची सरासरी राखली, 40 धावा झाल्यात आणि आणखी एक मोठा येणार का, परंतु अलॉंग द कार्पेटचा हा फटका, रनआउटचा चान्स होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावपलकावर 1 ची वाढ धावपलकावर लागते. 4 गडी बाद 41 धावा धावपलकावरती लागतायत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय महाराष्ट्र किहिम या संघाची. बघूया आखूड टप्प्याचा चेंडू, अनिरुद्ध याला वारंवार चेंडू बीट करण्यात सफल होतोय तो जय अग्रवाल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये, एकच धाव आणि षटकाची होते ते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 42 धावा धावपलकावरती लागतायत. तर बघूया निर्णायक षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जातंय कर्णधाराकडून. चांगल्या रीतीने सरासरी राखण्यात यश आले. जर शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर चांगली सन्मानजनक धावसंख्या आपल्याला 5 षटकामध्ये 60 धावा जर धावपलकावरती लागली तर चांगल्या फायटिंग स्कोर आपण समोरच्या संघाला 42 धावा धावपलकावरती लागल्यात. 42 धावा लागल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद झाले. दोन्ही फलंदाज पाहिले तर सुंदररित्या मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. अनिरुद्धच्या बॅटमधून 2 उत्तुंग असे षटकार आपण पाहिले. तसेच ऋषिकेशने सुद्धा षटकार मारले. तर बघूया आता मात्र शेवटच्या षटकासाठी छोट्याशा मुलाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दिलंय. किहिम प्रीमियर लीग मध्ये सर्वात लहान वयाचा हा खेळाडू आपण पाहतोय ईशान आणि अंडर 10 मध्ये लेदर क्रिकेट सुद्धा हा खेळतो. तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगल्या प्रकारचा सुंदररित्या रिदम मध्ये गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारे ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपात अनिरुद्ध बाद. नवीन फलंदाज ज्योती कुमार आपण पाहतोय. नो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. ईशान सुंदररित्या गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती धावचीतच्या स्वरूपात 1 विकेट संघाला प्राप्त झाली. 5 गडी बाद झाले. चांगल्या रीतीने चांगला 10-12 बॉलांचा रनअप आहे आणि चांगल्या रीतीने ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते ती ईशांत याची. तर बघूया समोर फलंदाज आहे तो ऋषिकेश. चांगला चेंडू आणि चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू गेलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. सेहेचाळीस धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. सुंदररित्या फटका ऋषिकेश यांच्या बॅटमधून आपण पाहिला. बॅकफुट वरती गेले आणि आपल्यासाठी जागा बनवली आणि सरळ पॉइंटच्या डोक्यावरून धिरकावून दिला 4 धावांसाठी. तर बघूया सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते ऋषिकेश साठी. यावेळेस चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. केपीएल षटकार.
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। छोटासा वयातील मुलगा 12 वर्षाचा हा मुलगा, पण तो यावेळेस चेंडू 2 क्षेत्ररक्षकाला चकून गेला। तर बघूया 56 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो। 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी पहिल्या सत्रातील। तर बघूया यावेळेसचा चेंडू, चांगला चेंडू आहे, हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु चेंडू जातोय तो वेट फॉर अंपायर डिसिजन। चला वेट फॉर अंपायर डिसिजन। थांबा, थर्ड अंपायर दिलेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे, कोणी घाई करायची नाही आहे। थोडाच वेळात आपल्याला जो काही योग्य डिसिजन असेल तो लवकरात लवकर देण्यात येईल। थर्ड अंपायर बघतायत, नंतर आपण आपल्याला जो काही डिसिजन असेल तो लगेचच समजेल, तोपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे। चला थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय, हा मात्र चौकार आहे, 1 बाउन्स गेलाय। चला कोणी वाद घालायचा नाही, थर्ड अंपायरने चेक केलाय, 1 बाउन्स गेलाय। तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 60 धावा धावपलकावरती लागतायत। बघूया पहिल्या सत्रातील एक चेंडू शिल्लक आहे, तर बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय। शेवटचा अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू बघूया आपण। एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये आणि धावपलकावरती मित्रांनो धावा लागल्यात त्या 61 धावा। 62 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते डॉली 11 संघासमोर। चांगली धावसंख्या उभारली ती जय महाराष्ट्र किम या संघाने। पहिली काहीसे 2 षटकामध्ये पाहिली ती पडझड चालू होती, परंतु एका बाजूने ऋषिकेश याने चांगली ही स्थिती त्यांच्या संघाची सावरली आणि 61 पर्यंत नेऊन पोहोचवलं। तर 62 धावांचं लक्ष समोर ठेवलंय। तर दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे या 62 धावा बनवल्या जातील, काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी मी धावचं समोलचाचा भार निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव यांच्याकडे सुपूर्द करतोय। तोपर्यंत धन्यवाद। चला विनंती असेल मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना आलेली आहे की सामने थोडे फास्ट घ्यायचे आहेत, कारण आपण एकतर 5 ओव्हरचे सामने खेळतोय आणि त्याच्यामध्ये
एवढा जर उशीर झाला तर कदाचित आपल्याला रात्र होणार आहे. आज एक्स्ट्रा सामना आपल्याला एक खेळवायचा आहे. सो विनंती असेल की कोणत्याही खेळाडूने जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. तर इथे मात्र आता सेकंड इनिंगचा खेळ मात्र सुरू होतोय. सन्माननीय मंदारजी भिसे पुरस्कृत डॉली 11 जय महाराष्ट्र किहीम आणि त्यांचा तर मंदार भिसे पुरस्कृत डॉली 11 आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र. या दोन संघादरम्यान आता ही लढत असणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना 61 धावा पूर्ण केल्या तर 62 धावांची जी गरज आहे ती या ठिकाणी संघ डॉली 11 या संघाला सन्मान्य मंदारजी भिसे यांचा हा संघ मैदानावरती पाहतोय. या संघाला 5 ओव्हर्स मध्ये इथे तब्बल 61 धावा पूर्ण करायच्या आहेत. 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. 61 धावा पूर्ण झाली आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर पुरुषोत्तम भगत थेरोंडा, राम हाले थेरोंडा आणि त्यांच्या समवेत राजेश पाटील पोईनाड हे 3 अंपायर्स आमच्या समवेत आहेत. अगदी नामवंत अंपायर्स आहेत. मोठमोठ्या डेच्या स्पर्धा असतील, नाईटच्या स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तसेच माझ्या समवेत या ठिकाणी नवगावचा ऋतिक हे देखील समालोचनाच्या भूमिकेत आहेत आणि खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकलं. तसेच मयुरेश हे देखील याच गावचे सुपुत्र आहेत. त्याने सुद्धा इथे खूप चांगल्या पद्धतीने समालोचनाचा भार इथे नक्की सांभाळलेला आहे. तर या दोनही समालोचकांचं हार्दिक स्वागत. तसेच आमच्या समवेत या ठिकाणी टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांच्या समेत आमचे विराज आहेत आणि त्यांची संपूर्ण सहकारी या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. चला सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवायची आहे. 62 धावांची गरज ही या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला आहे. तर विनंती असेल की प्लीज चला ओपनिंग पेअर लगेच मैदानावरती पाठवायची आहे. अंपायर्स आपण आता इथे मिनिटे लावायचे आहेत. 5 षटकं ही तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायची आहेत. आपण 5 मिनिटं एक्स्ट्राच दिलीत तर विनंती असेल जर आपण जास्त वेळ खर्च केला तर जी काही पेनल्टी मिळेल त्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र या संघाने त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र संघाने इथे 5 ओव्हर्स मध्ये 61 धावा पूर्ण केल्यात. 62 धावांची या ठिकाणी टार्गेट हे मंदार भिसे पुरस्कृत डॉली 11 या संघासमोर मात्र ठेवलेलं आहे. बॉलर कोण आहे? बॉलर सुनावली शुभम तर गोलंदाज या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन होते. नाव आहे ऋतिक आणि सलामीची जोडी मैदानावरती आता इथे सज्ज झाली आहे. 30 बॉल 62 धावांची गरज. बॅट्समन या ठिकाणी सज्ज झाले. आता विशाल आणि त्यांच्या समवेत ऋषी ही जोडी मैदानावरती आले. तर गोलंदाजी मार्क वरती बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित आलाय. येणारे 30 बॉल 62 धावांची गरज. सर्वांच्या माहितीसाठी मैदानावरती सुरू असणारा सामना मंदार भिसे पुरस्कृत डॉली 11 आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र या दोन संघादरम्यान ही लढत आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जी ट्रॉफी आहे ही स्वर्गीय रमेश दादा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री साहिल रमेश पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांच्या वतीनं प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची मनमोहक बहारदार ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि तसेच या स्पर्धेमध्ये सामनावीर कैलासवासी प्रणय चंद्रकांत शिगम यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रथमी चेतन कीर आणि कुमारी आयुषी समीर चव्हाण यांच्या वतीनं सामनावीर चषक देण्यात आलेला आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आता पोहोचतोय. आपण मॅचला स्टार्ट करतोय. सेकंड इनिंग, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, गोलंदाज अभिजित. पहिल्याच बॉल वरती इथे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. पंचांनी मात्र वाईट इथे दिशा दिली आणि एक धाव मात्र पहिल्याच बॉल वरती इथे जमा होते. अवंतर धावेने ते खातं ओपन होतोय. बॅटिंग करणारा संघ मैदानावरती दादा नाईक पुरस्कृत जे महाराष्ट्र संघ इथे आता बॅटिंग करतोय. सलामीची जोडी विशाल आणि त्याच्या समवेत हर्षद, ही जोडी मात्र मैदानावरती आले. ऋषी पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साइडला घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. दुहेरी धाव पूर्ण केली आहे. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा वसूल केल्या. पहिल्याच बॉलवरती एकंदरीत धावसंख्या पाहिली तर एक वाईट बॉल होता म्हणजे 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दुपारचं हे सत्र आता सुरू झालंय आणि दुपारच्या सत्रामध्ये हा दुसरा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 62 धावांची गरज असताना आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती आल्यात. ओहो, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र जातोय तो म्हणजेच घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दोनही संघ इथे प्रयत्न करत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये पाहायला मिळाली. तसेच हा आता सेकंड सामना आणि यानंतर होणारा सामना आपण पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यातील विजय संघ आणि या सामन्यातील विजय संघ या दोघांमध्ये पुढील लढत असणार आहे. आणि तदनंतरचा सामना असेल लुझर लुझर, म्हणजे पहिले आपण विनर आणि विनर खेळवतो आणि तदनंतर लुझर लुझर अशा पद्धतीने मॅचेस. आणि त्याच्या पुढे सुद्धा एक सामना आहे आणि तदनंतर आपल्याला फायनलचा सामना. कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये धडक मारणारा संघ विकी 11 या संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पंच नाराज झालेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. धावा फार महत्वाच्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की कित्येक असे संघ आहेत ते एक धावेसाठी 2-2 धावेसाठी हरत असतात आणि तुम्हाला ह्याच धावा तर सेव्ह करायच्या आहेत. या ओव्हरमध्ये आपण आढावा घेतला तर पहिलेच इथे तब्बल 2 व्हाईट बॉल फेकलेत त्यांनी. 2 धावा एक्स्ट्रा खर्च केलेत, बहाल केलेत प्रतिस्पर्धी संघाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग करण्यासाठी इथे प्रयत्न केलाय आणि अंतिम क्षणाला इथे मात्र छोटू डॉट आलाय. चांगल्या पद्धतीने कमबॅक मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रतिषटक आपण पाहायला गेलं तर जवळपास 12 ते 13 धाव्यांची सरासरी या प्रत्येक षटकामध्ये ठेवायची आहे आणि ते पूर्ण करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल पाहायला मिळतोय. बॅटची एज, परंतु चेंडू पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये फक्त एकच सिंगल धाव पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 धावा प्रति षटकामध्ये घ्यायचे आहेत, कारण 5 ओव्हरचा सामना, त्यापैकी पहिलेच 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेच्या पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगली धावसंख्या घेता आली नाही तर समोरचं आव्हान आहे ते तुमचं कठीण होऊन बसणार आहे. कारण आता 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. एक आहे डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मध्ये तैनात केले. दुसरा क्षेत्ररक्षक अर्थातच लॉंग ऑफच्या दिशेने तैनात केले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित. ओहो, आडव्या बॅटने इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न फसला. चेंडू मात्र मैदानावरती डॉट येतोय. चांगल्या पद्धतीने कमबॅक पाहायला मिळतोय. जरी 2 चेंडू वाईट फेकले असतील तरी 2 चेंडूंचा अपवाद वगळता इथे मनमोहक आणि बहारदार प्रभावी करणारी गोलंदाजी अभिजितच्या वतीनं पाहायला मिळाली. तर अजून देखील या षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा अभिजित यावेळी सज्ज होतोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चांगला फटका, अप्परकट फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 1 बाउन्स मात्र सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर चौकार. तर
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे येणारे 24 बॉल मध्ये आता 52 धावा पूर्ण करायच्या आहेत. माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये याच किम गावचे अर्थातच आदित्य कर्वे या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये कंटिन्युअस स्कोरिंग पाहत आहेत, त्यांचा देखील हार्दिक आभार. तर धाफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत. तर येणारे 24 बॉल मध्ये 52 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तर सेकंड ओव्हर घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होतोय. नाव मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. विलास हा गोलंदाज आलेला आहे. 24 बॉल जिंकण्यासाठी आता 52 धाव्यांची गरज आहे. आता या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागणार आहेत, कारण तुम्हाला माहितीच आहे की पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल स्लोवर पद्धतीचा. इथे चेंडूला बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू शॉट फाइंडिंगच्या दिशेने गेला. इथे मात्र पहिलाच बॉल डॉट येतोय. पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर आता 5 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्लेचा फायदा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतला नाहीत तर मात्र टार्गेट तुम्हाला कठीण होऊन बसणार आहे. तब्बल 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. आतापर्यंत धावसंख्या फक्त 10 धावफलकावरती. आता चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स मात्र सीमारेषेच्या बाहेर. KPL चौकार. अशी करावी लागणार आहे, कारण जरी गावची स्पर्धा असली, जरी गावातली स्पर्धा असली तरी सुद्धा आपला खेळ चांगला झाला तर आपला गाव किंवा आपल्या गावातील जो संघ आहे तो आपला कदाचित प्रमोशन करेल, तुम्हाला इन टीम मध्ये खेळू शकेल, किंवा जो तुमचा मेन संघ आहे त्या संघामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश करेल. किंवा हीच एक परीक्षा असते प्रत्येक खेळाडूची जेव्हा गावची स्पर्धा असते तेव्हा. ओहो, फ्लायटेड बॉल पूर्णपणे फलंदाजाचा मोमेंटम ब्रेक करण्याचं काम केलंय. चेंडूला फ्लाईट दिली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं येथे चांगलं वापसी सुद्धा पाहायला मिळाली. एक चौकाराचा अपवाद वगळता उर्वरित 2 बॉल्स त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. येणारे 3 बॉल्स अजून शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. ओहो, मिडॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तितकंच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळालं आणि हेच महत्वाचं असतं. टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला बॅटिंग, बॉलिंग आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं असावं लागतं आणि ते क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव मात्र नक्कीच घेतली. 15 धावा धावफलकावरती आली आहे. 20 बॉल्स आता शिल्लक आहेत आणि 47 धावेची गरज आहे. 47 रन्स रिक्वायर्ड इन 20 डिलिव्हरीज. चांगल्या पद्धतीने इथे हाणामारी करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाज थोडासा आवी ठरलाय. 4 बॉल कंप्लीट झाली आहेत. हो, इथे मात्र पूर्णपणे लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाहीये. रामहाले यांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि अजून देखील 2 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहेत. ही स्पर्धा फार महत्वाची स्पर्धा आहे, त्याच्यासाठी प्रयत्न, संघर्ष आणि आता बॅटची एज आणि इथे मात्र फलंदाज बाद. दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र या संघाचे प्रशिक्षक अर्थातच सन्माननीय सुनील शेठ अग्रवाल हे त्या ठिकाणी नक्कीच पोंगे किंवा शिट्ट्या अगदी खूप चांगली धमाल करत आहेत आणि आपल्या संघाला इथे चांगला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच असे सपोर्टर सुद्धा फार कमी पाहायला मिळतात, परंतु इथे जय महाराष्ट्र संघाला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाली आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतोय.
बाबू हा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केलाय विलासने. एक चौकार जरूर दिला होता. तदनंतरचे 4 बॉल पाहिले तर अगदी प्रभावी करणारे टाकले. प्रतिस्पर्धी संघावरती इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. शेवटल्या बॉलवरती आता काय होणार आहे. बाबूची खऱ्या अर्थानं विलासची गोलंदाजी आता बहरताना दिसते. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा इथे मैदानावरती झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू काही मात्र बॅटला लागला नाहीये. 2 ओव्हरची सांगता मैदानावरती पूर्ण झालेली आहे आणि 2 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धाफलकावरती 16 पूर्ण झालेली आहेत. आता येणारे 18 बॉल्स आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 18 बॉल्स मध्ये 46 धावा पूर्ण करायच्या आहेत. 18 बॉल 46 धावांची गरज आहे. त्याला प्रत्येक ओव्हर नंतर मीटिंग घेण्याची काही गरज नाहीये, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजून देखील दुसरा सामना पूर्ण झालेला नाहीये. 1:15 वाजत आलेला आहे घड्याळामध्ये आणि तप्त असं ऊन आहे आणि या उन्हामध्ये क्रिकेटचा हा एक सोहळा फक्त गावासाठी आपण आयोजित केलाय. किहीम प्रीमियर लीग तिसरं पर्व आपण अनुभवतोय. 2 पर्व अतिशय सक्सेसफुल पद्धतीने इथे पूर्ण झालीत. तिसऱ्या पर्वामध्ये आता आपण पदार्पण केले आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आजचा अंतिम दिवस आहे. आजच्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला इथे चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये मिळणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हर्स नंतर थोडेसे मीटिंग घेतल्या जात आहेत, प्लॅनिंग केलं जात आहे, थोडेसे ॲडवाइस सल्ले दिले जात आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण वयात मैदानाकडे 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी आपण समीकरण पाहिलं तर इथे 46 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती सज्ज झालाय अभिजित वरती आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे. कशा पद्धतीने या मॅच मध्ये आपली पूर्णपणे वापसी करणार आहे. पहिलेच 2 बॉलर इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हर मध्ये फार कमी धावा खर्च झाल्या, त्यानंतर विलासने सुद्धा प्रभावी केलं. तिसऱ्या ओव्हर मध्ये आता पुन्हा एकदा अभिजित आलाय. पहिलाच बॉल असेल, पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला दिले प्रत्युत्तर, परंतु इथे उंची जास्त, लांबी कमी, परफेक्ट टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे आणि अभिजितने मात्र प्रभावित केले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा अगदी अतिशय कंजूस अशी गोलंदाजी केली. फक्त 10 धावा दिल्या होत्या आणि आता आपल्या स्पेलमधील शेवटली ओव्हर तो हाताळण्यासाठी आलाय आणि या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत पहिलेच बॉलवरती विकेट प्राप्त केले. येणारे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल जरूर होता, परंतु एलिव्हेशन ॲक्युरेट नव्हतं आणि त्याच्यामुळे फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय आणि आता इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. सेकंड बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा तोच फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद. दोन बॉल वरती 2 विकेट्स इथे घेतलेत आणि आता अभिजित कडे मात्र एक संधी असणार आहे की या किहीम प्रीमियर लीग मधील पहिली हॅट्रिक तो आपल्या नावावरती नक्कीच नोंदवणार का, या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये त्याचं नाव तो दाखल करणार का, याकडे मात्र लक्ष असणार आहे. कारण पहिलेच 2 बॉल आपण आढावा घेतला तर पहिल्या 2 बॉल वरती दोनही कॅच आउट स्वरूपात फलंदाजांना बाद केलंय. आता येणारे 4 बॉल्स वरती इथे काय होणार आहे, आपल्या नावावरती हॅट्रिक घेणार का. नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रस्थान केले. या सूरज कडे आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे. सूरज जर आपण पाहायला गेले तर शेवटच्या क्षणापर्यंत थांबला तर ही धावसंख्या पूर्ण करण्याची कॅपॅसिटी या सूरज कडे आहे, परंतु अगदी त्या पद्धतीची खेळी होणं सुद्धा फार अपेक्षित आहे. पहिलेच 2 बॉल डॉट आले, 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि आता ऑन हॅट्रिक अभिजित.
आणि इथे मैदानावरती काय घडलंय तर मैदानावरती ते त्रिफळा उद्ध्वस्त आणि किहीम प्रीमियर लीग मधील पहिलीच हॅट्रिक अभिजितच्या नावावरती. पुन्हा एकदा अभिजित चौथा बॉल. हो हो 4 बॉल वरती 4 विकेट्स नाव आहे अभिजित. बघा पत्त्यांची बिल्डिंग जशी कोसळते ना तशी येते. जय महाराष्ट्र जो संघ आहे तो आता पूर्णपणे तू चल मै आया माफ करा डॉली 11 या संघाचे या ठिकाणी डॉली 11 माफ करा या संघाची अशी अवस्था झालेली आहे. कारण डॉली 11 संघाची आपण पाहायला गेलं तर सलामीची जोडी सुद्धा चांगलं काम करू शकली नाहीये. त्यानंतर मिडल ऑर्डरवरती ही संपूर्ण जबाबदारी सोपवली होती. मिडल ऑर्डर सुद्धा इथे अनसक्सेसफुल ठरले. आणि आता सर्वांना नक्कीच एक प्रश्न पडला असेल की या स्पर्धेमध्ये एखादा रेकॉर्ड होईल का 6 बॉल मध्ये 6 विकेट्स येणार का. 4 बॉल मध्ये 4 विकेट्स घेतल्यात. हो 5वा बॉल पिन ड्रॉप सायलन्स मैदानावरती झाला होता. कारण पहिले 4 बॉल वरती 4 विकेट्स प्राप्त केल्या. 5व्या बॉल वरती सुद्धा विकेट येईल असं वाटलं होतं परंतु 5वा बॉल मात्र डॉट आला. आणि आता अंतिम बॉल असणार आहे अभिजितचा. चांगली गोलंदाजी. निर्धाव षटक सुद्धा फेकणार का आणि ओहो इथे धाव घेणार का परंतु मात्र नक्कीच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे अभिजित साठी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर कारण आपल्या या ओव्हर मध्ये म्हणजे फक्त 4 ओव्हर मेडन टाकले आणि 4 विकेट्स प्राप्त केल्यात. आणि ही या स्पर्धेमधील पहिली मेडन म्हणजे 2 रेकॉर्ड पाहायला मिळाले. एक तर विकेटची हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर इथे या स्पर्धेमधील मेडन ओव्हर ही सुद्धा अभिजितच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. आता 12 बॉल जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. प्रति षटक 23 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. पहिलेच 3 ओव्हर्स इथे कंप्लीट झाल्यात. संपूर्ण स्पेल पाहिलं तर संपूर्ण स्पेल मध्ये अभिजितने इथे 10 धावा फक्त खर्च केले 2 ओव्हर्स मध्ये. आणि आपल्या संघाला इथे चांगलं सहकार्य देण्याचं काम डेडिकेशन किंवा समर्पण ज्याला आपण म्हणतो ते इथे पूर्णपणे देताना दिसले. आता 12 बॉल 46 धावांची गरज आहे. या धावा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये बराच वेळेला होताना आपण पाहिल्यात. 12 बॉल मध्ये 52 धावांची गरज असताना सुद्धा त्या धावा चेस करताना मी पाहिल्यात. त्याच्यामुळे त्या प्रकारचं चित्र या मैदानावरती पाहायला मिळणार का. परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच ताकदवान आहे बलवान आहे. गोलंदाजचं नाव नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलंय. ऋषिकेश मात्र सज्ज होतोय. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज आता ऋषी लेफ्ट हँड फलंदाज मैदानावरती इथे आलेला आहे. येणारे 12 बॉल 46 धावांची गरज आहे. ऑन साइडला विवरेशनं पाहिली तर लॉंग ऑन आहे. त्यानंतर काऊ कॉर्नर डीप मिड विकेट स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल बॅट फ्लो खूप चांगल्या पद्धतीने इथे फिरवला परंतु एकच धाव मात्र पाहायला मिळाली. चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने गेला. एक सिंगल धावेच्या सहाय्यानं धावसंख्या धाफलकावरती आता बराच वेळानंतर आमच्या स्कोररच्या हाताला इथे चालना मिळते. 17 धावा धाफलकावरती आल्या आहेत. आणि आता आपल्याकडे 11 बॉल 45 धावांची गरज आहे. 45 रन्स रिक्वायर्ड इन 11 डिलिव्हरीज. काहीसा संत गतीने चालणारा हा सामना. कारण प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये आपल्याला चौका षटकार सातत्याने पाहायला मिळतात. परंतु या इनिंग मध्ये पूर्णपणे गोलंदाज फलंदाजावरती हवी झाली आहेत. आणि त्याचमुळे मात्र डॉली 11 संघ थोडासा पिछाडीवरती. लंगॉपच्या दिशेने कुंकाळलेला फटका हा एक सिंगल धाव पूर्ण केली. एका धावेवरती संतुष्ट. आणि या मॅच मध्ये आता औपचारिकता म्हणावी लागणार कारण शक्य अशक्य असं आव्हान या मैदानावरती बॅटिंग करत असताना इथे
जय महाराष्ट्र संघाने इथे 62 धावेचं टार्गेट हे संबोधन संघाला दिलं होतं ते पूर्ण करत असताना डॉली 11 सन्मान्य मंदार बिसे यांनी पुरस्कृत केलेला संघ पूर्णपणे पिछडीवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रीमियर लीगची स्पर्धा म्हणते की प्रत्येक संघाला एक एक्स्ट्रा चान्स असतो. तुम्ही जरी एक मॅच हरला असाल तरी देखील तुमच्याकडे एक संधी असते. परंतु आता तुम्हाला नॉकआउट स्वरूपात मात्र जावं लागणार आहे, कारण तुम्हाला पुढील जे सामने असणार आहेत ते मात्र जिंकावेच लागतील, तरच तुमचं जे आव्हान आहे ते या स्पर्धेमध्ये टिकून राहील. अदरवाईज ही स्पर्धा मात्र तुम्हाला सोडावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश, फ्लायटेड बॉल पूर्णपणे फलंदाजाला चकवलंय, परंतु पंचांनी मात्र वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. चेंडू वाईट लाईनच्या बाहेर, एक धाव एक्स्ट्रा इथे आपल्याला ऍड होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल ऋषिकेश, चांगला बॉल ऑन साइडला मारायचा होता, बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही ही खेळपट्टी आता गोलंदाजांसाठी पोषक आहे की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या इनिंग मध्ये 62 धावा पूर्ण केल्यात, म्हणजे फलंदाजांना सुद्धा चांगला सपोर्ट केला या खेळपट्टीनं. चांगला फटका, बऱ्याच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथे मात्र एक अप्रतिम असा कॅच, फलंदाज बाद. पूर्ण इनिंग मधील आणि 7 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला 6चे 6 षटकार मारले तरी हा दावा पूर्ण होऊ शकतील. तुम्ही समीकरण पाहिलं तर 7 बॉल 42 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती षटकार जर आला तर इथे मात्र डॉली 11 संघ विजय प्राप्त करू शकेल. पुन्हा एकदा ऋषिकेश, ओहो फक्त बॅट फिरवले आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. तर 6 बॉल 42 धावांची गरज आहे. थोडासा कंटाळवाणी सामना आपल्याला पाहायला मिळतो. आमचे आदित्य कर्वे सुद्धा थोडेसे नाराज झाले, कारण त्यांना षटकार चौकार पाहायला आवडतात, परंतु इथे मात्र फक्त डॉट बॉलच. हा येस, फलंदाज विकेट हिट विकेट झाले का? येस, थँक्यू. तर आता शेवटची ओव्हर मैदानावरती पाहूया कोण हाताळणार. चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. 4 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. 6 बॉल 42 धावांची गरज आहे. आणि आता यानंतरचा सामना, पहिला सामना झाला त्या सामन्यामधील विजयी संघ आणि या सामन्यामध्ये विजयी संघ, म्हणजे विनर मध्ये आपण सामना खेळणार आहोत. आणि तदनंतरचा जो सामना होणार आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये नॉक आउट स्वरूपात होणार आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून राहील, हरणारा संघ मात्र ही स्पर्धा त्याला सोडावी लागणार आहे. चांगला फटका तर आलाय, पहिल्याच बॉलवरती चांगलं प्रत्युत्तर दिलंय. चेंडू सीमा पार, षटकार. होऊ शकतो पुन्हा एकदा 2 बॉल वरती 2 षटकार. फार कमी स्ट्राईक मिळाली असं मला वाटते, कारण जर तो जास्त वेळ स्ट्राईक वरती असता तर कदाचित ही धावसंख्या पूर्ण करू शकला असता. तरी अजून देखील मॅच बाकी आहे. 6 बॉल मध्ये जेव्हा 42 धावांची गरज होती तेव्हा 2 बॉल वरती 2 षटकार मारलेत, म्हणजे आता 4 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. कदाचित या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 6 चेंडूंचा रेकॉर्ड सुद्धा होऊ शकतो जर षटकार मारले तर. ही खेळी मात्र अजयच्या स्मरणामध्ये ही सातत्याने राहू शकेल. पहिलेच 2 बॉल वरती 2 मोठे फटके आलेत. आता मात्र वाईट बॉल, काहीतरी चमत्कार घडेल असं वाटतंय, कारण त्याचे वारे आता व्हायला लागलेत मैदानावरती. डॉट बॉल नाही तर वाईट बॉल आलाय. आता 4 बॉल 29 धावांची गरज आहे.
काही होणार का चमत्कार या मॅच मध्ये? टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून काही प्रेक्षक लाईव्ह बघत आहेत मॅच, त्यांना सुद्धा आता काहीतरी इथे इंटरेस्टिंग ट्विस्ट होणार का? पुन्हा एकदा मैदानावरती व्हाईट बॉल आलाय. हो हो, अगदी सहज साधे बॉल सोडायचे आहेत गोलंदाजाला, परंतु अशा वेळेला जर प्रेशर नसताना सुद्धा तो आपल्या खांद्यावरती प्रेशर खेचून घेतोय. 2 बॉल वाईड आलेले आहेत आणि या मॅच मध्ये आता प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या वाजायला लागल्या आहेत, कारण काहीतरी वेगळा चमत्कार घडणार आहे याचे आता संकेत आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. पुन्हा एकदा 3 बॉल वरती 3 षटकार. कम ऑन डीजे. प्रतिस्पर्धी संघाला आव्हान असं द्यायचं किंवा अशी टफ फाईट द्यायची की समोरच्या संघाने सुद्धा विचार केला पाहिजे की आपण सहजासहजी ही मॅच नाही जिंकलोय. ओ हो, इथे मात्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. काहींना वाटलं होतं की आता 6 बॉल मध्ये 6 षटकार बसणार की काय, परंतु अशा वेळेला इथे मॅच जर ही जिंकली असती तर सन्माननीय जय अग्रवाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतच जरूर. 2000 रुपयाचं, क्या बात आहे. पण आता ते शक्य नाहीये. परंतु ओ हो, पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अजय साठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. तर आता पाहूया, 4 षटकार तर झालेत आणि अजून एखादा षटकार येणार का या मॅच मध्ये? संघाची धावसंख्या 47. आता मात्र लोअर फुल टॉस बॉल आणि शेवटल्या बॉल वरती इथे जर आपण पाहायला गेलं तर दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र इथे विजय होते. पण तू वेल प्लेड अजय. एकदा अजयची खेळ आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. जोरदार टाळ्यांचा गजर करा, ज्याने 4 षटकार या ओव्हर मध्ये लगावले आणि प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी दर्पणाखाली किंवा प्रेक्षकाला आणलं होतं. तर नेक्स्ट मॅच आपण लगेच टॉस करणार आहोत दोन्ही संघादरम्यान. प्रतिस्पर्धी संघ असतील एका बाजूला दादा नाईक पुरस्कृत जय महाराष्ट्र, तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे माऊली ग्रुप. या दोन्ही संघादरम्यान आता नेक्स्ट लढत असणार आहे.